आज रत्नागिरी नगर परिषदेच्या रस्त्यांच्या डांबर घोटाळ्यासंदर्भातली माझी पत्रकार परिषद आहे। माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही रत्नागिरी नगर परिषदेतून जी काही माहिती मिळवली ती या ठिकाणी आहे। त्याच्यातून असं निष्पन्न झालेलं आहे, रस्ते का खराब झाले, माझ्या ह्या पदयात्रेमध्ये मी त्याचं संशोधन करण्याचा प्रयत्न केला। जवळजवळ 114 कोटी रुपयाची कामं ही एका RD सामंत अँड कंपनी यांनीच केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 44 कोटी रुपयाचा डांबराचा घोटाळा झालेला आहे असा आमचा आरोप आहे। कारण माहितीच्या अधिकारामध्ये ह्या डांबराची चलनं आजही प्राप्त झालेली नाहीत आणि ही जी कंपनी आहे त्याच्यामध्ये रवींद्र सावंत, स्वरूपाताई सावंत, उदय सामंत, जयश्री सामंत हे शेअर होल्डर त्यांचे आहेत, बॅलन्स शीटमध्ये आहे आणि त्यामुळे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, ऑफिस ऑफ प्रॉफिट हे इथं लागू होतं। उदय सामंत राज्य शासनाचे मंत्री आहेत, तेव्हा दबाव आणून या ठिकाणी हा सगळा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यामुळे दर्जाहीन रस्ते झालेले आहेत। त्याचबरोबर यापूर्वीसुद्धा ह्यांनीच कामं घेतले रस्ते 2 वर्षाची DLP असताना त्या ठिकाणी परत ते रस्ते करण्यात आले आणि मग सातत्यानं ही कामं करून त्या ठिकाणी क्वालिटी कोणती मेंटेन झाली नाही आणि म्हणून रत्नागिरीला त्रास या ठिकाणी होतो, अनेक अपघात झालेले आहेत आणि ह्या सगळ्याची चौकशी व्हावी ही आम्ही या निमित्तानं मागणी करतो। साधारणपणे गेले अनेक दिवस मग MIDCच्या भूखंडाचे विषय असतील, सगळे अन्य विषय जे आहेत त्यामुळं मी हे सगळे आरोप केलेले आहेत। ह्याच्या सगळ्या चौकशी आता सुरू होणार आहेत आणि त्यामुळं हे सगळे सत्ताधारी लोक आहेत आणि मुंबईमध्ये ह्यांचे अनेक गुन्हेगारी विश्वासी संबंध असल्यामुळं माझ्या जीवाला भीती असल्याची मला शंका येते आणि म्हणून राज्य शासनाकडं मला आणि माझ्या कुटुंबियांना संरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी केली। घोटाळा झाला आहे आणि नाही 4,40 कोटींचा असेल तर कोणाचा प्रश्न विचारताय मला, ज्याला 4 वेळा डांबर फासलं आहे लोकांनी, त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलत नाही। त्यांनी अनुभव आणि ही 2004ला देखील ही स्टेप होती, 2009ला देखील ही स्टेप होती, 2014ला पण ही स्टेप होती, 2019ला काही इकडे तिकडे झालं म्हणून ते माझ्यासोबत आले। इकडे तिकडे याचा अर्थ घ्या, लक्षात घ्या, परत ते तिकडे गेले, परत ती स्टेप होती। आता जे मतदारसंघ जी लोक मला 50-50 हजार 1-1 मतं 1 लाख मतांना निवडून देतात आणि हे पडतात, त्यांच्यावर मी काय बोलायचं। माझी देखील विनंती आहे, ही टेप त्यांनी 25 वर्ष अशीच वाजवलेली आहे। मतदारांना माहिती आहे उदय सामंत काय आहे आणि हा माझ्यावर आक्षेप नाही, लक्षात घ्या, हा माझ्या वडिलांवर घेतलेला आक्षेप आहे आणि माझ्या वडिलांची कारकीर्द सिंधुदुर्गातनं सुरू झाली। 16,000चं पहिलं काम घेतलं, आता कदाचित ते 16 कोटीचं काम घेत असतील। त्याच्यामुळं असूया कोणाबद्दल असू नये, आपण त्यांनी देखील मोठं व्हावं ना, त्यांचे मुलं देखील कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी देखील मोठं व्हावं। कदाचित त्यांनी फसवून MIDCला कुठं दुसरीकडे प्लांट लावले असतील तरी मोठं व्हावं, मी तिकडे लक्ष देत नाही। जरी माझ्या विभागामध्ये त्यांनी अनियमितता केलेली आहे तरी देखील मी लक्ष देत नाही, एवढं लक्षात घ्या। त्याच्यामुळं माझी विनंती अशी आहे की त्यांच्या बोलण्याला मी किती किंमत द्यायची आणि त्यांना बोलून किती मोठं करायचं हे मला देखील कळलं पाहिजे। त्याच्यामुळे ते जे काय बोललेले आहेत ते आजच बोललेले नाहीत, 25 वर्ष बोलत आहेत आणि त्यांना लोक काय किंमत देत आहेत हे निवडणुकीतनं दिसतं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।